नमस्ते, मी डॉक्टर नंदन वेळेकर, युरोलॉजिस्ट आहे नाशिकमध्ये गेले 35 वर्ष. प्रॉस्टेट या संदर्भात आपण यावर्षी बोलूया. प्रॉस्टेट वीक म्हणून हा आठवडा भारतामध्ये धरला जात आहे. प्रॉस्टेट वीक म्हणजे काय, तर प्रॉस्टेटबद्दल सगळ्यांना, पुरुषांना ह्याच्याबद्दल एक ज्ञान व्हावं. प्रॉस्टेट ग्रंथी वाढणे ही जी कॉमन गोष्ट आहे पुरुषांमध्ये, त्याबद्दल आपण थोडंसं मी तुम्हाला सांगतो. तर प्रॉस्टेट ही ग्रंथी पुरुषांमध्ये वयानुसार बऱ्याचशा पुरुषांमध्ये 50 नंतर वाढते आणि ती वाढत असताना ती मूत्रमार्गामध्ये असल्यामुळे, मूत्राशयाच्या तोंडापाशी असल्यामुळे तो मार्ग हळूहळू करत वाढत असताना बारका होत जातो आणि मग सगळ्या पुरुषांना या बाबतीमध्ये मग सगळे त्यांचे कंप्लेंट्स आणि सिम्पटम्स चालू होतात. तर मुख्यतः काय होतं, तर ही ग्रंथी अडकावा आणते. त्याच्यामुळे लघवीला वेळ लागणे, जोर देणे, धार कमी होणे, लघवी हळू होणे अशा गोष्टी सुरू होतात आणि त्याचबरोबर लघवीला सारखं सारखं जाणे, रात्री जास्त वेळा उठणे, थोडी जळजळ होणे या पण गोष्टी संभवतात. तर अशा व्यक्तींनी हे वयाप्रमाणे होत आहे असं दुर्लक्ष न करता त्यांनी डॉक्टरांकडे येऊन ह्याच्याबद्दल माहिती घ्यावी. कारण ह्या ग्रंथींमुळे नाहीतर हळूहळू करत लघवीला त्रास वाढत जाऊन किडनीवरती पण परिणाम होतो, त्रास होतो, लघवी अडकून जाते, लघवीतनं रक्त येऊ शकतं, अशा गोष्टी होऊ शकतात. ही ग्रंथीला ट्रीटमेंट म्हणून सुरुवातीला बऱ्याच वेळा आपण औषधोपचाराने करतो, काही तपासण्या केल्यावरती. उदाहरणार्थ सोनोग्राफी ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण नंतर मग आपल्याला कधी कधी औषधं घेऊन सुद्धा जेव्हा फरक पडत नाही तेव्हा मग लेझरनी, दुर्बिणीतनं शस्त्रक्रिया केली जाते. आता तपासणीचं अजून एक कारण महत्त्वाचं असं आहे की काही लोकांच्या मध्ये ही ग्रंथी कॅन्सर रूपात वाढते. तर त्याप्रमाणे समजा वाढत असेल तर त्याचं पण निदान आपलं लवकर लागू शकतं. त्याच्यामुळे आम्ही नेहमी PSA म्हणून एक रक्त तपासणी करतो. आम्ही ती ग्रंथी जेव्हा बोटाने तपासतो तेव्हा ती जरा समजा कडक वाटत असेल तर त्या ग्रंथीला आपल्याला काही कॅन्सर नाही ही शक्यता बघून पुढे ट्रीटमेंट द्यावी लागते. ग्रंथीमध्ये इन्फेक्शन होणं ही एक गोष्ट कॉमन आहे जी डायबिटिक्समध्ये सापडते आणि ही गोष्ट मग वयानुसार कधीही होऊ शकते. तर त्याला आम्ही प्रॉस्टेटायटिस म्हणतो. तर ही गोष्ट टोटली वेगळी आहे. ही इन्फेक्शन आहे, ह्याच्यामध्ये पण लघवीला त्रास होतो, पण ते जंतुनाशक औषधं देऊन हे पूर्णपणे कमी करता येतं. तर श्रोतेहो, ही प्रॉस्टेटबद्दल एक थोडक्यात मी थोडी माहिती दिलेली आहे. पण प्रॉस्टेट ही ग्रंथी एक वयानुसार चेकअप करणे, वर्षातनं एकदा डॉक्टरकडनं तपासून घेणे हे फार महत्त्वाचं आहे आणि पुरुषांनी याबाबतीत विचार करून काळजी घ्यावी.